आगामी पुढची ऑक्टोबरची 25 तारखेची बैठक आपण गाणगापूरला आयोजित केलेली। कर्नाटक राज्यात सुद्धा पावसानं कहर केलेला आहे। गाणगापूरला सुद्धा मागील आठवड्यामध्ये दरबारपर्यंत त्या भीमा नदीचं पाणी आलं। गेल्या 100 वर्षात एवढी नदी कधी कोपली नाही। भीमा अमरजा एवढ्या त्याही नद्या त्या राज्यामध्ये कोपल्या आणि तिथेही सुद्धा महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्याची नुकसान झालेली आहे, तशी कर्नाटक राज्यात अन्य काही राज्यांमध्ये दक्षिणेत नुकसान झालेली आहे। त्यामुळं आपणाला आगामी दिवाळी साध्या पद्धतीत साजरी करण्याचा संदेश सुद्धा आमच्या माता भगिनींनी सर्व भगिनींपर्यंत द्यावा। आगामी जगात आणि राज्यात आणि देशामध्ये पुढील 2 महिने जवळपास 25 सालाच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात जगामध्ये भूकंप आहेत, सुनामी आहे, मोर्चे आहेत, दंगली आहेत, तिसरं महायुद्ध तोंडावर आलेलं आहे। एकही घटना चांगली नाही। जे आहे ते निराशजनक परिस्थिती आहे। म्हणून याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण दत्तप्रभूंच्या मूळ पुण्यभूमीत विशेष उपक्रम जर राबवले तर बऱ्यापैकी त्या संकटांची तीव्रता खूप कमी होईल। म्हणून आगामी 24, 25 आणि 26 हे 3 दिवस घोर कष्टोदारक पादुका पूजनासाठी आणि त्या अंतर्गत आपण या 3 दिवस भव्य असा उपक्रम गाणगापूरला आपण करणार आहोत आणि त्या निमित्तानं दत्तगुरूंचा आशीर्वाद आपण घेणार आहोत आणि त्यांना आपण साकडं घालणार आहोत। या 2 महिन्यात घडणाऱ्या ज्या घटनाक्रम आहे त्याला असा आशीर्वाद द्या की त्या खूप त्याची शिथिलता, त्याची जी तीव्रता आहे ती खूप कमी करा। भूकंप तर होणारच आहे, पण 8 ऐवजी ते 2 पर्यंत होतील की ज्यामुळं वित्त आणि मानवहानी होणार नाही। असा आशीर्वाद मागण्यासाठी आपण गाणगापूरला हा